अजूनही दह्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी म्हणजे घट्ट दही हंकट बनवण्यासाठी तीच जुनी पद्धत वापरताय. कापडामध्ये दही ओता, ते तासनतास टांगून ठेवा. यामध्ये होतं काय, कपड्याचाच वास या दहीला लागतो. बऱ्याच वेळ माशा, चिलटं वगैरे होणं आणि याच कपड्याला बरचसं दही लागून हे वेस्टही होतं. बऱ्याच वेळ या कपड्याचाही आंबट वासही निघत नाही. पण मी तरी अगदी पनीरपेक्षाही घट्टसर असं दही तयार केलं, की कुठलीही जुनी पद्धत न वापरता बिना झंझट अगदी व्हायरल अशा या दही स्ट्रेनरच्या मदतीने. वापरायचं कसं? चला सांगते. हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील पासून बनलेली याची बारीक जाळी, अनब्रेकेबल प्लास्टिक असलेलं याचं कंटेनर. झाकण उघडून यामध्ये हवं तेवढं दही ओतून घ्यायचंय. लगेचच दह्यातलं पाणी सेपरेट होऊ लागतं. आता झाकण लावून हे दही काही वेळासाठी फ्रीजला लावायचं. काही वेळातच तुम्ही पाहाल दह्यातलं सगळं पाणी या कंटेनरमध्ये जमा झालेलं तुम्हाला दिसेल. आणि यामध्ये तयार झालेलं दही पाहून मी तर चकितच झाले. हे दही आहे की पनीर चमच्याने कट करायला लागत होतं. इतकं घट्ट दही यामध्ये तयार झालं होतं. अहो, मग विचार कसला करताय? आजच हे दही स्ट्रेनर ऑर्डर करण्यासाठी याची खरेदीची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन हे दही स्ट्रेनर तुम्ही ऑर्डर करू शकता.